दिल से धड़कन भुला देना आसान है, तो आदत सी है मुझको ऐसे जीने। ग्रँड शेरेटन मधील टॉय रूम नावाच्या पब मध्ये रात्री 1:30 वाजल्यानंतर सुद्धा बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट आणि एक्साईज विभागाच्या शासन निर्णयाला डावलून रात्री 1:30 नंतर सुद्धा मद्य विक्री सुरू होती। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या पब मधल्या विकृती आणि त्याच्या अनियमिततेविरोधात सातत्यानं आवाज उठवते। आज देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या टॉय रूम नावाच्या पब विरोधात आज या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे। इथे रात्री 1:30 नंतर 2:30 वाजेपर्यंत सर्रासपणे उघडपणे दारू विक्री होत होती। अनेक ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणावरती पार्टी चालू होती। या पार्टीच्या विरोधात आम्ही एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली। एक्साईज विभागाचे अधिकारी 2:30 ते 2:45 वाजता या ठिकाणी आले। त्यांच्या समोर या ठिकाणी दारू विक्री होऊन मोठ्या प्रमाणावर पार्टी सुरू होती। ती पार्टी आज आम्ही या ठिकाणी बंद पाडली आहे। रात्री 1:30 नंतर दारू विक्री करणाऱ्या टॉय रूम पबच्या विरोधात मनविसे खूप आक्रमकपणे भूमिका घेत आहे। या टॉय रूमवरती याआधीही कारवाई झाली होती, आताही या प्रकरणी कारवाई होतीये। तरी हा टॉय रूम नावाचा क्लब तातडीने सील करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या सगळ्या पब संस्कृतीमध्ये या ज्या पद्धतीनं अनियमितता आणि गैरव्यवहार चालू आहे याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय। आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतोय, पोलीस प्रशासन असेल, एक्साईज विभागाचं प्रशासन असेल, आपण सगळ्यांनी या ठिकाणी रात्री 1:30 नंतर जी दारू विक्री केली जाते, रात्री उशिरापर्यंत जे पब चालू होतात यांच्या तातडीने शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या ठिकाणी एकही पब सुरू होऊन देणार नाही ही आम्ही नक्की काळजी घेऊ। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो, सन्माननीय अमितसाहेब ठाकरेंचा विजय असो। दिल से धड़कन भुला देना आसान है, तो आदत सी है मुझको ऐसे जीने।